लक्ष्मी ही देवता आहे, उष्णिक हा छंद आहे, शाकंभरी ही शक्ती आहे, दुर्गा हे बीज, वायू हे तत्व आहे आणि यजुर्वेद ते स्वरूप आहे. इति श्री रुद्रायमले गौरीतंत्रे शिवपार्वती संवादे कुंजिका स्तोत्रम संपूर्णम. ओम तत्सत. अरे सुनबाई, चहा घेऊन ये. हो आई, आले. आई चहा. आई कसा होता चहा? बरा होता, पण थोडी साखर जरा कमी पाहिजे होती. मला जरा साखर कमी लागते. ठीक आहे आई, पुढच्या वेळेपासून मी काळजी घेईन. मला सांग, फराळाचं कुठवर आलंय? हो आई, झालंय. आता परवा लक्ष्मीपूजन आहे, माहितीये ना तुला? हो आई. हा, तर त्या पूजेची सर्व तयारी करून ठेव. मी मामाकडे चालली आहे. बरं ठीक आहे. आणि तो वेदांत कुठे गेला? आलास? किती उशीर? हो गाई, मला माहिती आहे. आई मी शर्ट चेंज करून आलो. अरे कशाला करतोय चेंज? चांगलं आहे ते. चल, मला उशीर होतोय. ठीक आहे. चल, उशीर होतोय. चल. अगं शाहू, आई चालली, लवकर ये. सुखी रहा. परवा 28 तारीख आहे. परवा लक्ष्मीपूजन आहे आणि उद्या माझ्या पाळीची तारीख आहे. एक काम करते, पाळी पुढे जाण्याच्या गोळ्या घेते. श्रावणी, इकडे ये जरा. हो आले. काय झालं? ऐक ना, मला फराळ आणशील का जरा? बरं आणते. ऐक ना, जरा जास्तीचा चिवडा पण घेऊन ये. हो आणते. ऐक ना, जरा चकली पण घेऊन ये ना. अहो सगळं आणते, हात तरी सोडा. अहो हे घ्या. अगं जरा लॅपटॉप ठेवतेस का? अगं तू खाल्लंस का? नको, तुम्ही खाऊन घ्या, मी काम झालं की खाईन. काम काय होत राहतील, आधी बस आणि खाऊन घे. काय का मगाशी कसला विचार करत होतीस? काही नाही हो, असतात काही बायकांच्या प्रॉब्लेम्स, तुम्हाला नाही कळणार. मला पायी पुढे जाण्याच्या गोळ्या द्या ना. श्रावणी, हे श्रावणी, जरा पाणी आणतेस का? अहो काय झालं? कोणत्या गोळ्या घेताय तुम्ही? डोकेदुखीच्या काय झालं? अहो या डोकेदुखीच्या गोळ्या नाहीयेत. मग कसल्या गोळ्या आहेत या? या माझ्या गोळ्या आहेत. अगं पण तुझ्या कसल्या गोळ्या? पायी पुढे जाण्याच्या गोळ्या आहेत माझ्या. दे आधी माझ्याकडे या गोळ्या. किती साईड इफेक्ट होईल माहिती तुला इन फ्युचर? अहो पण उद्या आपल्या लग्नानंतरची पहिली पूजा आहे. मग काय झालं? मला त्यात विघ्न नकोय. अरे मग काय झालं? तू बस ना पूजेला, मी नाही म्हंटलंय का? अहो पण पाळी आली तर? तू त्याचं टेन्शन नको घेऊस, मी सगळं हँडल करेन. अहो पण आई, मी ते बघून घेईन सगळं.
काय ग, काय झालं? अहो आली वाटतं. थांब जरा 2 मिनिटं. हे धर. काय ग, जास्त त्रास होतोय? अशी का असतेस आणि एकटक का बघतेस माझ्याकडे? अहो तुम्ही जगातले पहिले पुरुष आहात जे आपल्या बायकोसाठी पॅड आणतात. अगं तुला सांगतोय काय, मी गेलेलो मेडिकल मध्ये तर तिकडे पण बाई तर पॅड मागू कशी, तेवढ्यात एक पोरगी आली आणि तिने पण पॅड मागितले. तेवढ्यात मी बोललो मला पण हे द्या. मग सगळे लोक माझ्याकडे बघून हसायला लागले. अहो तुम्ही एकटे का गेलात? मलाही तुमच्यासोबत घेऊन जायचं होतं ना. आणि मला नाही आवडत तुमच्यावर कोणी हसलेलं. अगं वेडे, मी काय बोलतोय, आम्ही नवऱ्यांनी बायकांसाठी फक्त काय गजरे आणायचे? या गरजेच्या गोष्टी नाही आणू शकत? काय बाबा, आज कोणाची तरी मजाच आहे. हे काय? दिवसाची सुरुवात. अरे वा. हो. हा कुठे आहात? लवकर या, पूजेची वेळ झाली आहे. हा ओके. नैवेद्याची तयारी झाली का? हो झाली, थोडी राहिली आहे. नैवेद्याची तयारी झाली, आता आम्ही आमची तयारी करून येतो. बरं या. हो नक्की या. हो येतो. आई जरा वाद देता का? मी विसरलो जरा. श्रावणी, ए श्रावणी, श्रावणी. भाऊ, पूजेची तयारी झालेली आहे, आपण पूजेला सुरुवात करूया. काही नाही होणार पूजा वगैरे. हे बघ तुझ्या बायकोची करामत. पायी आलेली असताना पण ती पूजेला बसत होती. अगं आई, ते मला आधीपासून माहिती, तिने कालच मला सांगितलंय. काय तुम्हाला आधीपासून माहित होतं? मग? आणि तरीही पूजा ठेवली? अहो डोका ठिकाणावर आहे का तुमचं? मला काही पूजा करायची नाही, मी चाललो. तुम्ही ऐकून तर घ्या. म्हणजे तुला माहित असून सुद्धा तू ह्याच्यामध्ये सामील होतास? हा, लग्न झाला तू एवढा बदललास, तुझा बायकोचा बैल झालास आणि तू असल्या सगळ्या गोष्टीसाठी तिला परमिशन दिलीस. हा, आणि तूही माझ्या मुलाला माझ्यापासून एवढ्यात लग्न झालं तोडायला लागलीस. अगं आई, तिची यात काहीच चूक नाही. मीच तिला सांगितलेलं पूजेला बसायला. काल ती बोलत होती की मी गोळ्या घेते, पण मीच तिला बोलली की गोळ्या नको घेऊस, तिचा फ्युचरमध्ये तिला त्रास होईल. म्हणून मी तिला बोललो की गोळ्या नको घेऊस आणि आईला काहीच नको सांगूस. अरे पण कोणी सांगितलं तुम्हाला हा शहाणपणा करायला? अशा वेळी स्त्रिया पूजा करत नाही, शास्त्रात ते बसत नाही. पण काय म्हणतं तुमचं शास्त्र की स्त्रिया अपवित्र आहेत, अशुद्ध आहेत, म्हणून त्यांनी पूजेला बसायचं नाही? कोणी म्हटलंय? तिचा निर्णय कोणी विचारला की तिला पूजेला बसायचंय की नाही? कोणी सांगितलं स्त्री ही अपवित्र असते? या मी तुम्हाला समजावते. ये ग. अरे बाळा,
ती काही माझी वैरी नाहीये, ती पण माझ्या मुलीसारखीच आहे. ह्या परिस्थितीत मी तिची काळजी घेणार नाही तर अजून कोण घेणार. पण आता तूच मला सांग, ह्या आपल्या विधीला 1-1.5 तास लागतो. अशा परिस्थितीत बायकांना किती दुखणं असतं, तशामध्ये ती कशी बसू शकते पूजेला? अगं हो आई, मला हे माहितीच नव्हतं, नाही तर मी तिला पूजेला बसूनच नसतं दिलं. नाही रे बाळा, ह्यात तुझी काही चूक नाही. काही माणसाने अर्धसत्यच मांडलं आहे आणि त्यामुळेच आपण त्याच्यावर विश्वास ठेवून स्त्रियांना अशुद्ध मानतो. पण काही झालं तरी शास्त्र कधी चुकत नाही, चुकतात ते माणसं. नमस्कार, मी रामचंद्र विलास राऊळ. मी अनिकेत उमेश भोईर. मित्रांनो, पाळी हा विषय आला की अंधश्रद्धा ही येतेच आणि या पाळीच्या माध्यमातून आम्ही हीच अंधश्रद्धा दूर करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला ही शॉर्ट फिल्म आवडली असेल तर नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण माणसं चुकतात, शास्त्र कधी नाही.